मुसळधार पाऊस झालेला आहे। नवी मुंबईत सुद्धा मुसळधार पाऊस झालेला आहे, ज्यामुळे लोकल सेवेवर परिणाम झाला। हार्बर लाईनचं वेळापत्रक चांगलंच कोलमडलेलं आहे। वाशी ते सीएसएमटी स्थानकादरम्यान नागरिकांचे चांगलेच हाल होत आहेत। तर प्रवाशांशी बातचीत केलेली आमचे प्रतिनिधी विशाल सवने यांनी। वाशी रेल्वे स्थानकात आपण उभे आहे। अगदी सकाळपासूनच इथले जे नागरिक जे आहेत ते तात्काळ उभे आहेत। त्यांना सीएसएमटी स्थानकाकडे किंवा वाशीपासून सीएसएमटी स्थानकाकडे जाणाऱ्या पुढच्या स्थानकापर्यंत जायचं आहे, मात्र लोकल सेवा ठप्प असल्या कारणाने त्यांना पुढे जाता येत नाही। कारण तिथला जो परिसर आहे त्या परिसरामध्ये पाणी साचल्यामुळे लोकल सेवा जी आहे ती बंद करण्यात आलेली आहे। त्यामुळे नागरिकांची गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणावर होताना दिसते। आपल्यासोबत काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। सर, आपण कुठून आलेला आहात आणि कुठे जायचे? मी सध्या ठाण्यावरून इथे आलेलो आहे, कारण ठाण्यावरून हार्बरला ठाण्याची मेन लाईन आहेत तिकडे गाड्या व्यवस्थित टायमावरती नाही आहेत। ज्याप्रमाणे सांगितलं जातं आहे की मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे, तर अशी काहीच नाही। मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडतच नाही आहे। रिमझिम पावसाची सुरुवात झालेली आहे, तरी पण रेल्वेचं जे व्यवस्थापन आहे त्या व्यवस्थापनाच्या ढिसाळ कारभारामुळे आज ही परिस्थिती मुंबईच्या सर्व नागरिकावरती ओढवलेली आहे। तर पहिल्यापासून एक क्लीन करून ठेवलं असतं तर आता एवढी तकलीफ नाही झाली असते ना। आता आमचे कामाला जायचं एवढा उशीर होतो, पाणी ट्रेन पण नाही आहेत, मग काय करणार आहे? मी ठाणे लाईनला तुर्भे येथे उतरलो। तुर्भ्याहून मी वाशीपर्यंत आलो। इथून तरी पर्याय म्हणून काहीतरी गाडी भेटेल म्हणून इथूनही गाडी नाही। आणि विशेष म्हणजे माझा मुलगा सकाळी 5:15 वाजता पनवेल येथून पवईला जाण्यासाठी निघाला असताना त्याचा स्टाफ सिलेक्शन ते एक्झाम होती, ती एक्झामलासुद्धा जाऊ शकला नाही। तो आता परत येतो आहे। हां, तर खूप परेशानी आहे। कॅमेरा पर्सन ओमप्रकाश विशाल सवने, झी 24 तास, मुंबई।